विटा एक्सप्रेस। नमस्कार, मी राजेश जाधव, खानापूर विधानसभा या विधानसभेमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी उमेदवारी केली आहे। पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे। क्रमांक 3चं रेल्वे इंजिनचं चिन्ह आहे बॅलेट मशीनवरती। मागच्या 15 वर्षापासून मी खानापूर आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यामध्ये काम करतोय। सर्वसामान्य तळागाळातल्या गोरगरीब जनतेसाठी, लोकांसाठी मी काम करतोय। प्रशासकीय व्यवस्थेमध्ये तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, ह्या ज्या व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये गोरगरिबांचं शोषण होतंय आणि या लोकांसाठी मी गेली 10-15 वर्ष झालं अविरतपणे संघर्ष करतोय। त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करतोय आणि त्याच्यामुळेच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्या कार्याची पोचपावती म्हणूनच मला या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी घोषित केलेली आहे। ही मी स्वतः उमेदवारी नाही करत आहे। मी मागच्या 3 महिन्यापूर्वी 15 वर्षाचं जे काम करतोय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये, आणि मी एक चाचणी घ्यायचं ठरवलं की एक कुटुंब एक रुपया मतदारसंघातल्या दोन्ही तालुक्यामधून मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांनी दिला। ज्यांची मी कामं केली, जे मला ओळखतात त्या सर्वांनी भरभरून असं 1-1 रुपया त्यांनी पाठवला। 3200 रुपये जमा झाले। लोकांनाच या ठिकाणी एक पर्याय हवा आहे, एक नवा चेहरा, एका उमेदीनं विकासाचं, सर्वांगीण विकासासाठी, शाश्वत विकासासाठी या ठिकाणी पर्याय असणं गरजेचं आहे। आणि म्हणून ही निवडणूक मी स्वतः लढवत नाही, ही लोकांची निवडणूक आहे। ही लोकांच्या वतीनं जनतेची ही पोचपावती आहे, त्यांची सर्वसामान्य जनतेची ही निवडणूक आहे आणि त्यांनी मला उमेदवारीसाठी पाठबळ दिलंय। सर्वांचा अभिप्राय आणि प्रतिक्रिया बघून मी उमेदवारी पक्षाकडे मागितली। पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवला। मी सर्वसामान्य लोकांसाठी, मी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी भांडलोय। आम्ही रस्त्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष केलाय। आटपाडी तालुक्यामध्ये ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी, आटपाडी शहराचा तर रस्ता साई मंदिर चौक, एसटी स्टँड, शेट्टे कॉर्नर, सांगोला चौक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, अतिशय वाईट रस्ता, मुख्य दळणवळणाचा, विद्यार्थी, शेतकरी, त्याचबरोबर पंढरपूर या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्र आहे। एसटी स्टँड त्याच रूटवरती आहे। प्रचंड धूळ असते, 8 महिने धूळ असते, पावसाळ्यात चिखल असतो। एसटी स्टँडची तर अशी अवस्था आहे की तिथं ड्रेनेजची व्यवस्था नाही, पाण्याचा निचरा होत नाही। पावसाळ्यात पाणी आणि उन्हाळ्यात धुळा। व्यावसायिकांनी व्यवसाय कसा करायचा हा प्रश्न आहे। रस्त्यासाठी 28 ऑगस्ट रोजी माझ्यासह 41 नागरिकांवरती केसेस दाखल झाल्या। रस्त्यासाठी जर डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय वकील आणि प्राध्यापक अशा जर सुज्ञ लोकांना रस्त्यावर उतरायची वेळ येत असेल तर हे नेते म्हणणारे काय करतायत? मागच्या 10 वर्षापासून रस्त्यांचा प्रश्न आहे। माझ्यावरती 11 केसेस दाखल झालेले आहेत। करगणी जिल्हा परिषद गटातले अनेक रस्ते खराब होत असताना, ओव्हरलोड वाहतूक होत असताना हेच पुढारी सर्वपक्षीय त्यांनी कधीही आवाज उठवलेला नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि त्या ठिकाणी आता जे रस्ते होत आहेत ते केवळ मनसेमुळे रस्ते होत आहेत आणि त्याचा दर्जाही त्याच पद्धतीचा असावा, याच्यासाठी आमचा आग्रह आहे। धनगाव पाणी योजना पूर्ण तालुक्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी, सायपन पद्धतीनं पाणी प्रत्येक गावाला आटपाडी तालुक्यातला मिळणार होतं। 2017ला योजना पूर्ण झाली, मात्र ती योजना बंद पाडली गेली जाणीवपूर्वक। ती बंद पाडून नव्या योजना मंजूर केल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून, आणि नव्या योजना, नवी टेंडर आणि नवी टक्केवारी हे पुढाऱ्यांचं गणित आहे आणि त्या सुद्धा योजना पूर्ण झालेल्या नाहीत। धनगाव सारख्या पाणी योजनेसाठी सर्वसामान्य लोकांना जर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी लागत असेल तर सन्माननीय नेत्यांना माझं आवाहन आहे, तुम्ही कालपर्यंत निवडणूक जाहीर होईपर्यंत एकाच सरकारमध्ये तुम्ही सत्तेत बसलेला होता। बाबर बंधू असू देत किंवा पाटील बंधू,
तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये धनगाव पाणी योजनेसाठी काय केलं? माझं जनतेलाही आवाहन आहे की तुम्ही या नेत्यांना मतदान मागायला आल्यानंतर प्रश्न विचारा. धनगाव बद्दल तुमची काय भूमिका आहे? खानापूर आटपाडी घाट माथ्याच्या विद्यापीठाचं उपकेंद्र 2014 ला मंजूर झालं. 10 वर्ष झालं तुम्ही केवळ आणि केवळ फसवं राजकारण करताय. तुम्ही सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करताय. विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या दृष्टीनं सर्व दूरगामी परिणाम हा विधानसभेमध्ये होणार आहे. अर्थकारण वाढणार आहे, बळकटी मिळणार आहे, तरुणांना रोजगार मिळणार आहे. असे दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयावरती जर तुम्ही चालढकल करत असाल, तुम्ही लोकांना गृहीत धरत असाल, तर यावेळी जनता माफ करणार नाही. आपल्या मतदारसंघामध्ये प्राचीन मंदिरे आहेत, गडकिल्ले आहेत. किल्ले भोपाळगड आहे, बहिर्जी नाईक गुप्तहेर प्रमुख स्वराज्याचे, तिथं समाधी आहे. त्याचबरोबर किल्ले कोळदुर्ग आहे, प्राचीन अवशेष त्या ठिकाणी आहेत. शुक देवस्थान आहे, अगस्ती ऋषींचं तपोभूमी आहे, खरसुंडी सिद्धनाथ, रेवण सिद्ध अशी आध्यात्मिक क्षेत्र आहेत. इथं पर्यटनासाठी, शिवभक्तांसाठी, गडप्रेमींसाठी, इतिहास अभ्यासकांसाठी एक विश्रामगृह नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. पर्यटन वाढू शकतं. पर्यटनामुळे काय होईल? तरुणांना रोजगार मिळेल, हॉटेल व्यवसाय वाढतील. या ठिकाणी असे अनेक स्थान आहेत. बेवघाट या ठिकाणी विश्रामगृह जे आहे ते धुळकात पडलेलं आहे, झाडी वाढलेली आहे. मी 15 वर्ष झालं पाहतोय. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक तरुण. माझं माध्यमिक शिक्षण विट्यामध्ये झालं. मी पंचशील नगर या ठिकाणी पोल्ट्रीचं काम करत करत मी माध्यमिक शिक्षण घेतलेलं आहे. मला गरिबीची जाणीव आहे. सर्वसामान्य लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, तळागाळातल्या व्यक्तीसाठी, शोषित वंचित सर्व समाजातल्या स्तरातील लोकांसाठी मला काम करायचं आहे. मला या प्रवाहात राहायचं आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आशीर्वाद द्यावा, साथ द्यावी, एवढे आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो. आणि मी जनतेची सेवेसाठी मी काम करतोय, सेवा म्हणून, मोबदला घेण्यासाठी नाही. तुम्ही जर मला साथ दिली तर मला जर विधानसभेमध्ये गेल्यानंतर मी आपल्या खानापूर विधानसभेचा आवाज बुलंद करीन, तुमच्यासाठी आवाज उठवेन आणि तुम्हाला अभिमान वाटेल असा मतदारसंघ बनवेन. हे माझं विजन आहे, माझं स्वप्न आहे. आणि मी स्वतःला या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित केलंय. मी सर्वस्व कुटुंबाचा त्याग करून, कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून मी काम करतोय. आणि तुम्ही जर मला संधी दिली तर सेवा कशाला म्हणतात? त्यातून मोबदला घेत नाहीत, त्याला सेवा म्हणतात. आणि जर संधी मिळाली तर मिळणारं जे 2.5-3 लाख वेतन आहे ते सर्वसामान्यांसाठी खर्च करेन, गडकिल्ले संवर्धनासाठी काम करेन. मी 10 वर्ष झालं किल्ले भोपाळगडवरती गडकोट संवर्धनाचं काम करतोय. तटबंदी असेल, बुरुज असेल, ती खरी स्मारक आहेत महाराजांची, ती जतन झाली पाहिजे. तो वारसा ज्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांडलं, ती स्थानं अबाधित राहणं आणि पुढच्या भावी पिढीला ती सुपूर्द करणं हे आपलं तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, सन्माननीय राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि समतोल विकास साधला जाईल. कारण माझं मूळ गाव पारे आहे, पण आता वास्तव्याला शेटपळे, तालुका आटपाडी या ठिकाणी आहे. समतोल विकास 100% साधला जाईल एवढे आपल्याला अभिवचन देतो आणि थांबतो. धन्यवाद.